आपल्या देशातील 70 ते 95% आमदार खासदार हे करोडपती आहेत व प्रत्येक 10 खासदारांपैकी 4 खासदारांवर मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर आणि महिलांवर अत्याचार असे भयानक गुन्हे आहेत। सोबत प्रत्येक 3 मधील एक आमदार बळच 12वी पास झालेला आहे। म्हणजे आज 12वी पास झालेला कोणी डेटा एंट्रीचा जॉब देत नाही आणि आपण ज्या माणसाकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, ज्या माणसावर भयानक क्रिमिनल केसेस आहेत, अशा माणसांना निवडून देतोय। पण का? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त त्याआधी नेते मंडळी पैसे कसे कमवतात, का कमवतात, कुठे खर्च करतात हे पाहावं लागेल, कारण याच प्रश्नांमध्ये आपलं उत्तर दडलेलं आहे। म्हणून मग सुरुवातीला आपले नेते मंडळी पैसे कसे कमवतात ते पाहूयात। तर 2009 साली देशातील सर्व खासदारांपैकी 58% खासदार करोडपती होते। 2014 साली तेच 82% झाले, 2019 मध्ये 88% आणि आता 2024 मध्ये तब्बल 93% खासदार करोडो रुपयांचे मालक आहेत। आणि ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या एका रिपोर्टनुसार राज्यसभेतील 219 खासदारांपैकी 201 म्हणजे तब्बल 88% खासदारांकडे ॲव्हरेज 55 करोड रुपयांची संपत्ती आहे। मग काहींकडे 300 करोड आहे तर काहींकडे 4000 करोड आणि त्यात ही जाहीर केलेली संपत्ती म्हणजे व्हाईट आहे। मग विचार करा, प्रत्येक आमदाराकडे, प्रत्येक खासदाराकडे किती ब्लॅक मनी पडलेला असेल। पण आमदाराला किंवा खासदाराला 1.5 ते 2 लाख रुपये पगार असतो। मग हे करोडोंची संपत्ती आणतात तरी कुठून? तर त्याचे काही उदाहरण सांगतो। बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचा चारा घोटाळा तुम्हाला माहितीच असेल। त्यात म्हशीचे शिंग चमकवण्यासाठी 15 लाख रुपयांचे तेल आणण्याचं बिल दाखवलं होतं। सोबत दिल्ली, हरियाणावरून बैल आणण्यासाठी ज्या मोठ्या गाड्यांचे नंबर टाकले होते ते स्कूटरचे नंबर निघाले। अशा अनेक पद्धतीने लालू प्रसाद यादवने 950 करोड रुपयांचा चारा घोटाळा केलता। तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये खिचडी स्कॅम, चिक्की स्कॅम, कोविडच्या काळात इक्विपमेंट खरेदीचा स्कॅम, खतं खरेदीचा स्कॅम, इरिगेशन स्कॅम, आदर्श हाऊसिंग स्कॅम अशा मोठमोठ्या घोटाळ्यातून हे नेते मंडळी पैसे कमवतात। आता हे उघडकीस आलेले घोटाळे तर तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की हे आमदार खासदार गुंडगिरी करून, सेटलमेंट करून अनेक छोट्या मोठ्या टेंडरमध्ये पैसे काढतात, सरकारी जमिनी हडपतात, मोठमोठ्या योजनांमध्ये 30 ते 40% काम करतात आणि बाकीचं काम पेपरवर दाखवून ते पैसे स्वतःच्या खिशात भरतात। पण एवढा भ्रष्टाचार करून या नेते मंडळींना करायचं तरी काय असतंय? तर याची 2 कारणं आहेत। पहिला आहे निवडणुका लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी। आता गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बिहार निवडणुकामध्ये नितीश कुमार आणि BJPने बहुमत मिळवलंय। कशाच्या आधारे? तर फक्त पैशांच्या। कारण निवडणुकाच्या थोडे दिवस आधी बिहारमधील महिलांच्या बँक अकाउंटमध्ये सरकारने प्रत्येकी 10,000 रुपये टाकले होते। आता त्याचा परिणाम असा झाला की बिहारमधील सगळ्या महिलांनी नितीश कुमारला मतदान दिलं। आणि हे मी म्हणत नाहीये, बिहारमधील महिला स्वतः उघडपणे मीडियासमोर मानतायत। आपको भी 10,000 मिले? हाँ, हमने भी वोट दिया नीतीश कुमार को। क्या वजह रही? वही 10,000 दिए। कि मेरे बेटे से मुझे 100 रुपए नसीब नहीं हो रहे हैं और नीतीश कुमार मुझे 1100 रुपए महीना दे रहे हैं, तो मेरे बेटे से बढ़ के हुए वो 10,000 तो अभी शुरुआत है, कुछ ना कुछ करेगी तो 2 लाख रुपए का तो देना उनका मतलब है जो हम देंगे। बिहार चुनाव में इस बार पुरुषों के मुकाबले महिलाओं ने करीब 8% ज्यादा मतदान किया है। आणि असंच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने प्रत्येक महिलेला जे लाडकी बहीण योजनेमधून 1,500 रुपये दिले होते त्याचा परिणाम काय झाला हे तर तुम्हाला माहितीच आहे। आता यावरून लक्षात येतं की भारतामध्ये निवडणूक जिंकायची असेल तर तुमच्याकडे आधी करोडो रुपये पडलेले पाहिजेत। कारण जर पैसे असले तरच तुम्हाला एखादी पार्टी तिकीट देते आणि लोक सुद्धा मतदान करतात। व याला प्रूफ करायची काही गरज नाहीये, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की देशामधील जवळपास सगळेच आमदार खासदार हे करोडपती आहेत। आता नेते मंडळी भ्रष्टाचार का करतात हे झालं याचं पहिलं कारण। दुसरं कारण आहे स्वतःसाठी। आज देशामध्ये असे काही आमदार खासदार आहेत जे खरं बिझनेसमॅन पाहिजे होते, कारण त्यांनी त्यांच्या 4 ते 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती हजारो पटीने वाढवली। जसे की कर्नाटकमधील काँग्रेस पार्टीचे विष्णुनाथ हे 2008 साली आमदारकीच्या इलेक्शनला उभे राहिले होते, तेव्हा त्यांची संपत्ती फक्त 5,632 रुपये होती व पुढील 5 वर्षात ती संपत्ती 44,325% वाढवून 25 लाख इतकी झाली। तसंच अरुणाचल प्रदेशमधील एक पॉलिटिशियन आहे, 2009 मध्ये त्यांची संपत्ती फक्त 4,04,663 रुपये होती आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या महिला आमदारची संपत्ती पुढील 5 वर्षामध्ये म्हणजे 2014 मध्ये 14 करोड 50 लाख रुपये झाली। म्हणजे जवळपास त्यांनी 35,000% ग्रोथ केली। आणि हे दोघंच नाही तर देशामध्ये असे अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी त्यांची संपत्ती अमाप पद्धतीने वाढवली। म्हणजे जे लोक शेअर मार्केटमध्ये 10-10, 20-20 वर्ष घालतात ते बळच त्यांचे पैसे दुप्पट तिप्पट करतात
आणि देशात असे कित्येक चालणारे बिझनेस आहेत, त्यांचे पण पैसे एवढ्या गतीने वाढत नाहीत तेवढे आपले नेते मंडळी वाढवतात. त्यामुळे देशामध्ये राजकारण हे जनतेच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या खिशासाठी केलं जातंय हे यावरून आपल्याला दिसून येतं. आणि एकदा की पैसे आले, पावर आली की मग कोणालाही मारा, कोणालाही जेलमध्ये टाका, कुणी आडवे आले की त्याला संपवा, अशा पद्धतीने ते त्यांच्या एरियामध्ये दबदबा बनवून ठेवतात आणि एक मसल पॉवर तयार करतात. म्हणून आपल्या देशातील 10 पैकी 4 खासदारांवर खूप सिरियस गुन्हे आहेत. आणि फक्त खासदारच नाही, आमदार, मंत्री यांच्यावर सुद्धा खूप गुन्हे आहेत. आणि आपल्या जनतेत एक वाईट समज आहे की ज्याच्याकडे जास्त पैसा, ज्याच्याकडे जास्त मसल पॉवर, त्याला आपण इज्जत देतो, मग त्याची लायकी असो किंवा नसो. त्यामुळे आज देशात अशी परिस्थिती झाली की ज्यांचे बळच 12वीचे शिक्षण झालेले असते तो कुठेतरी गुंडगिरी करून किंवा धमकावून कुठेतरी इलिगल कामं करून पैसे कमावतो आणि राजकारणामध्ये शिरतो. पुढं आपले लोक त्याला थोड्याशा पैशांसाठी निवडून देतात आणि मग तो 4 ते 5 वर्षात कोट्यधीश होतो व पुढे त्याचे पोरांचे पोरं असे पिढ्यानपिढ्या समाजकारणाच्या नावावर गुंडगिरीचे, हुकुमशाहीचे राज्य आपल्यावरती करतात. पण आपल्या जनतेला हे सगळं माहिती असून त्या गुन्हेगार किंवा त्या भ्रष्टाचारी नेत्याला मतदान करते. कारण त्यांच्या डोक्यात बसलेलं असतं की या नेत्याने माझ्यासाठी इथं फोन केला होता किंवा मला यांनी 5,000 एकदा दिलते, 10,000 दिलते किंवा तो माझ्या मुलाच्या लग्नाला आलता. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण त्या नेत्याला देव मानून बसतो. भाई सामंत आदमी, जमींदार आदमी, उसने अगर 1-2 कर दी तो क्या हो गया? एमएलए साहब हैं, एमएलसी साहब हैं, माफिया हैं, डॉन हैं, बाहुबली, तो क्या हो गया? कितने लोगों का भला भी तो करते हैं. अरे कमाते हैं करोड़ों रुपए, लेकिन लाखों रुपए खर्च करते हैं गरीबों में. किसी की बेटी की शादी हो, उनके घर आ जाओ, 10,000 रुपए के चले जाओ. आम आदमी तो इमोशन से बहा हुआ है, उसकी जरूरतें पूरी हो गई, उसे क्या मतलब है कि पैसा कहाँ से आया, उसे क्या मतलब है कि संविधान नाम की किताब का सम्मान हुआ कि नहीं हुआ, आईपीसी या भारतीय न्याय संहिता बीएनएस से सम्मान हुआ कि नहीं, उसे क्या मतलब है. उसने संविधान को भी देखा भी नहीं, बीएनएस को भी देखा भी नहीं, उसने केवल देखा है उस बाहुबली को जो उसकी बेटी की शादी में पैसे देगा. तो जब इलेक्शन आएगा तो उसको वोट क्यों नहीं देगा भाई? मेरे सारे क्राइसिस तो ये दूर करते हैं. आणि हे 100% खरं आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण आपण थोड्याशा पैशांसाठी किंवा कुणी आपली थोडी मदत केली याच्या नावावर आपण कोणाला मतदान करतो हे सुद्धा पाहत नाही. तर मग तोच नेता निवडून आल्यानंतर तुमच्या कष्टाचे, तुमच्या हक्काचे पैसे कोणत्या तरी एखाद्या योजनेमधून लुटतो आणि तुमच्या मुलांच्या, आपल्या सगळ्यांना जे सर्व्हिसेस मिळायला पाहिजे होत्या, ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या, त्या काहीच मिळत नाहीत. उलट आपले तरुण पोरं त्या नेत्याच्या मागे पुढं बिनकामाचे कार्यकर्ते म्हणून फिरायला जातात व साहेब सांगतील ती पूर्व दिशा म्हणून कसलंही भयानक काम करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या देशामधील नेते मंडळींकडे जसे कार्यकर्ते असतात तसे इतर देशामधील नेत्यांकडे असे कार्यकर्ते आहेत का? तर नाही. आपला देश सोडून इतर कोणत्याही प्रगत देशामध्ये नेते मंडळींकडे असले कार्यकर्ते नसतात. कारण तिथली जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे आपण या लोकांना निवडून दिलंय म्हणजे त्याने आपले काम केलेच पाहिजे. ते त्या नेत्यांकडून वेळोवेळी काम का झाले नाही, कधीपर्यंत होईल, अशा या गोष्टींचा रिव्ह्यू घेतात. व तिथली नेते मंडळी ही पैशासाठी किंवा मसल पॉवरसाठी राजकारणात येतच नाही, कारण त्यांना खरंच जनतेची सेवा करायची असती. म्हणून मग ते असले कार्यकर्ते ठेवतच नाहीत. आता त्यांच्यासारखे आपल्या देशामध्ये सुद्धा काम करणारे, संविधानाचा आदर करणारे हे नेते मंडळी जर आपल्याला तयार करायचे असतील तर आपल्याला किंवा आपल्या तरुण पिढीला राजकारणामध्ये एक वेगळा माइंडसेट घेऊन उतरावं लागेल. व आपल्या जनतेने सुद्धा एखाद्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या भ्रष्टाचाराला मतदान देण्यापेक्षा तरुण पिढीला एकदा संधी दिली पाहिजे. आता हे म्हणण्या बोलण्या इतकं सोपं नाही आहे, हे होण्यास अजून खूप वर्ष लागू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एक्झिस्टिंग पॉलिटिकल किंवा गव्हर्नन्स सिस्टीमला पारदर्शक आणि अकाउंटेबल बनवलं तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. म्हणून आपल्या देशातील जास्तीत जास्त सरकारी व्यवहार हे ऑनलाईन झाले तर भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. आणि आपला नेता, आमदार, खासदार हा काम करतोय का, काय काम करतोय, क्वालिटीचे काम करतोय का, या प्रश्नाचे जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तो आमदार किंवा खासदार तुमच्यासाठी नक्की काम करेल, कारण त्याला कुणीतरी विचारणार राहील. पण हे सुद्धा होण्यासाठी अजून पिढ्या जातील, तेव्हा कुठेतरी भारतात करप्शन थांबेल, शिकलेले सामान्य माणसं राजकारणात येतील व जनतेची निस्वार्थपणे सेवा करतील. म्हणून आपल्याला जर वाटत असेल की हे सगळं झालं पाहिजे तर त्याची सुरुवात आपल्याला आजपासून करावी लागेल. सध्या राज्यात निवडणुका आहेत, त्यात तुम्ही त्याच उमेदवाराला मतदान करा ज्याच्याकडे डेव्हलपमेंटचं व्हिजन आहे, त्याच्यावर कोणत्या क्रिमिनल केसेस नाही येतात, शिकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची देशसेवा किंवा जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, आपल्या या निवडणुकीमध्ये असे उमेदवार उभे तरी असतील का? आणि जर असले तर त्यांचे नाव मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की देशामध्ये चांगले नेते मंडळी तयार व्हावीत तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.